आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 4 आठवडे अधिवेशन आहे। 13 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे। राम मंदिर दानचोरी प्रकरण पेपर फुटीचा मुद्दा या अधिवेशनात चांगलाच गाजणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। खासदार फोडाफोडीवरून सुद्धा विरोधक सरकारला घेरू शकतात, तर पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोर्चाचं सावट आहे। त्यामुळे आज आता पावसाळी अधिवेशनामध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात काय या दरम्यान सगळ्या घडामोडी घडतात आपल्याला पाहायचंय। 13 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे आणि संसदेचं अधिवेशन पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून वादळी होण्याची शक्यता आहे। विरोधक सभागृह आणि बाहेर सुद्धा सरकारला जाब विचारतील। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून रणकंदन होण्याची शक्यता आहे, तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसावर विद्यार्थी मोर्चाचं सुद्धा सावट आहे। त्यामुळे आज दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी कशा होणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। स्वप्नील, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत सध्या केंद्र सरकारच्या समोर। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर विरोधक घेरू शकतात, त्यामुळे काय काय नेमके आता संसदेतल्या अधिवेशनातल्या घडामोडी आहेत, कुठली कुठली बिल येणार आहेत आणि कशा प्रकारे 13 ऑगस्ट पर्यंत अधिवेशन चालेल, काय चित्र? नक्कीच आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, मात्र पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। खरं तर 7 ते 8 मुद्दे हे विरोधकांच्या बकेटमध्ये आहेत, मात्र कशा प्रकारे हे ते मुद्दे वापरले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे तरुणांचं आंदोलन आहे, दुसरीकडे विरोधकांचा घेराव आहे। त्यामुळे जंतर मंतरवरती एक छावणीचं स्वरूप हे पोलिसांच्या द्वारे पाहायला मिळतं। त्या ठिकाणी SRPF असतील, एकूणच त्या ठिकाणी CRPF सुद्धा उतरवण्यात आलेली आहे। ते छावणीचं स्वरूप आहे। जंतर मंतरवरून हा जो मोर्चा आहे कॉक्रोच जनता पार्टीचा जो संसदेच्या दिशेने निघणार आहे, एकीकडे विरोधक सुद्धा खासदार फुटी असेल किंवा राम मंदिरातील दानचोरी असेल, SIR असेल, या अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे पहिलाच दिवस हा सरकारचा खरं तर कस निघणार आहे। यामध्ये आज दिवसभरामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यामध्ये विरोधकांकडून संसदेच्या बाहेर आंदोलन केलं जाईल, दुसरीकडे विद्यार्थ्यांना कसं सांभाळायचं, पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कुठेतरी आपल्याला तणावाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार जे आहेत ते सुद्धा आक्रमक होणार असल्याची माहिती समोर येते, कारण एकीकडे त्यांचे जे खासदार फुटून गेलेले आहेत त्या खासदारांना सामील करण्यात आलेला आहे। कशा प्रकारे आणि कायद्यामध्ये कशाप्रमाणे बसवलं याचा जाब जो आहे तो विचारण्यात येणार आहे। राम मंदिर दानचोरीमध्ये अद्यापही जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही आहे, अधिकृत भूमिका सुद्धा सरकारकडून यावरती आलेली नाही। त्या संदर्भात सुद्धा आज पुन्हा एकदा जाब विचारला जाईल। तर दुसरीकडे सरकार मात्र सावध पवित्रा घेताना पाहायला मिळेल, कारण 2 ते 3 बिल महत्त्वाचे असणार आहेत। एकीकडे SIR संदर्भातील चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे डिलिमिटेशनचं बिल जे आहे सरकारला पारित करायचं आहे, ते मंजूर करून घ्यायचं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सोडता इतर कोणत्या पक्षांवरती कशाप्रमाणे टीका केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर्वपक्षीय बैठक जी काल झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळते। एकीकडे सरकारचे सावध पवित्रा आणि दुसरीकडे विरोधकांचा आक्रमक पवित्रा, यामुळे जे पुढील 13 ऑगस्टपर्यंत हे पावसाळी अधिवेशन असणार आहे। या अधिवेशनामध्ये बऱ्याच वेळा सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जाईल, मात्र ती कशा प्रकारे अंमलात आणली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजचा दिवस हा दिल्लीसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण नीट परीक्षा संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जंतर मंतर जे कॉक्रोच जी जनता पार्टी आहे ती जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेने रवाना होणार आहे। निश्चितच स्वप्नील, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।